काल दुपारच्या वेळी उपवन संरक्षक आलापल्ली चंद्रपूर रोड जवळील नागेपल्लीच्या नाल्याजवळून जात असताना अवैध उत्खनन चालू असल्याचं दिसल्याने त्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केले। त्यानुसार ट्रकच्या क्रमांकावरून टेकुलगुडा महागाव व आलापल्ली येथील 3 ट्रॅक्टरचा शोध लावून आज अहेरी वन परिक्षेत्र कार्यालयात जप्त करण्यात आले। आलापल्ली येथील जेसीबी दुसऱ्या कामावर गेल्याची माहिती असल्याने ती जमा करण्याच्या शोधात वन कर्मचारी असल्याची माहिती तपास अधिकारी राऊंड ऑफिस संतोष पडालवार यांनी दिली आहे। अहेरी वन परिक्षेत्राच्या कंपार्टमेंट नंबर 28 मधील ही सदर घटना आहे। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 अंतर्गत तहसीलदारांनी आलापल्ली निवासी सय्यद जाकीर हुसेन गुलाम सय्यद यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 क च्या कटिंग मधून निर्माण झालेल्या गौण खनिज वाहतूक करून नागेपल्ली येथील 15/32 क्षेत्र 9.26.70 आर हेक्टर आर मध्ये जमा करून ठेवण्याबाबत सदर 20 ब्रासची परवानगी देण्यात आली होती। त्यानुसार सदर काम करायचे असे सांगून रावजी इस्टाम टेकुलगुडा तुकाराम नेताम महागाव व स्वप्नील मडावी आलापल्ली यांच्या ट्रॅक्टरने वाहतूक करण्यास सांगितले। मात्र परवाना एका ठिकाणाचा व गौण खनिज उत्खनन वन परिक्षेत्रात करीत होते अशी माहिती तपास अधिकारी संतोष पडलवार यांनी दिली। दरम्यान उपवन संरक्षक दीपाली तलमले काल दुपारच्या काळात दौरा करीत असताना सदर बाब दिसल्याने ट्रॅक्टरमधील आरोपी ट्रॅक्टरसह पसार झालाय। मात्र त्याचे चित्रीकरण झाले होते, त्यामुळे त्या आधारे वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रात्रपासून ट्रॅक्टरचा शोध मोहीम घेऊन सध्या 3 ट्रॅक्टर विभागात जप्त करण्यात आले। खोदकाम करणारी जेसीबी दुसऱ्या कामावर गेल्याने तिची जप्ती उद्या होणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे। गुन्ह्याची नोंद नियत वनरक्षक राकेश नागुलवार यांनी व वन कार्यालयात दिली आहे। अशा प्रकारे गौण खनिज परवानाधारकाने गौण खनिज वाहतुकीची परवानगी आहे म्हणून ट्रॅक्टर मालकांची दिशाभूल करून वेगळ्याच ठिकाणाहून उत्खनन केल्याचं त्यांचे ट्रॅक्टर जप्त झाले। उपवन संरक्षक दीपाली तलमले, सहाय्यक वन संरक्षक शिशुपाल पवार व अहेरी वन परिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल संतोष पटालवार जेसीपीचे शोध व इतर तपास वन कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करीत गुन्ह्यातील नियम कलम यांची नोंद जेसीबी जमा केल्यानंतर करणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली। मात्र ट्रॅक्टर जमा केल्यावर पंचनाम्यानुसार त्यावरील कलम नियम निश्चित व्हायला पाहिजे अशी चर्चा आहे। एसवराटी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी तिरुपती मडावी अहेरी।